बिगड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। तारा, गुरुजी कधीपासून हवन करतात आणि त्यांनी सकाळपासून काही खाल्लंही नाहीये, तर त्यांना पहिले जाऊन चहा दे। अरे देवा, अब्बी गई आणि लगेच देते बघ, एकच वायदा ताराचा कायदा। अरविंद, श्रेयस, अरविंद उठ। अहो हे काय करताय? असं हवन सोडून जाता येत नाही। गुरुजी काय बोलताय तुम्ही? ज्याच्यासाठी हे हवन करतोय तोच नाहीये, त्याची तब्येत पण ठीक नाहीये। अरविंद उठ। हे बघा आजी, आजच्यापासून बरोबर 10व्या दिवशी एक चांगला शुभमुहूर्त आहे। श्रेयस, 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 अरविंद कुठे शोधायचं रे त्याला? हे शोधत काम कर तू, त्या साईडला बघ, मी इकडे बघतो। श्रेयस, बघ, श्रेयस, श्रेयस, तारा की चाय स्पेशल चाय, मोबाइल चाय, तारा की चाय स्पेशल चाय, गरमागरम चाय, अदरक वाली चाय। ओ बाबा, कसे आहात तुम्ही? ही घ्या तारा स्पेशल चाय। हा पोरी, तू म्हातारा माणसांना चहा पाजतेस ना, हीच मोठी दुआ। हाय की नाही ताराची हिंडती फिरती मोबाईल चाय जबरी। ओ बाबा, ताराची स्पेशल गरमागरम चाय, अदरक वाली चाय, गरमागरम चाय, तारा स्पेशल। आराध्या, 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 आपण तुम्ही या 10 दिवसात तयारी कशी करणार? अहो, न करायला काय झालं? आम्ही दिवस रात्र तयारी करू, पण अजून मला थांबायचं नाहीये। श्रावणी, मला जा, देवासमोर साखर ठेव। हो। बापरे, इथं तर सगळं फायनलच झालं रे। आता काय? ताई काही सोडणार नाही मला। मेला हा संजय ठार मेला। आराध्या ऐक ना, आराध्या प्लीज प्लीज ऐक ना। ओय, आराध्या तू इथे काय करतेस? मी तुझी किती वाट पाहिली माहितीये। हात नाही पकडायचा माझा। माझ्या बरोबर घरी चल ना आराध्या। आराध्या, काय सुरू आहे तुझं? येडा आहे की खुळा तू? प्लीज ऐक ना। नीट डोक्यात जायचं नाही हा। पण तू घरी चल ना, असं नको करू आराध्या, प्लीज आराध्या। नको ना जाऊ मला सोडून। आय एम सॉरी। शिका करते, घरी काय येत नाही। गुरुजी, आता तुम्ही दिलेला हा मुहूर्त पक्का। हा, आता मला लग्नाच्या सामानाची आणि आधीच्या विधींचं जे जे साहित्य लागेल त्याची यादी मला द्या तुम्ही। हो, आणि मी कॉन्टॅक्ट मध्ये असेनच। हो चालेल ना। आणि आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला लग्नाच्या सामानाची यादी व्यवस्थित देतो। बरं,
बरं, आता निघू मी? हो गुरुजी. अरविंद सापडला घरी? अगं नाही ग, मला कळत नाही ह्या अवस्थेत तो कसा कुठे गेला. अरविंद आम्हाला काही माहित नाही. तू काही कर पण आमच्या श्रेयसला शोधून आण. चला निघतो. काही लागलं तर मला सांगा, मी आहेच. जा त्यांना सोडून ये. आराध्याची आठवण येते ना, साहजिक आहे. ती असती तर तिला किती आनंद झाला असता. कुठे जिथे असेल ना तिथे तिच्या आत्म्याला शांती लाभो. आजी, अरे अभिनंदन. काय खुश आहात ना दोघं? नुसत्या मानानं का डोलावत? हं, आता वेळ फार कमी आहे. पटापट कामाला लागा. मी काय म्हणते, मी स्वतःच कामं वाटून देते. आधी मीच माझं काम घेते. म्हणजे लग्नासाठी जे साहित्य लागेल ना त्याची यादी मीच करते. आजी, आणि मी डेकोरेशनचं बघतो. मी कॅटरिंगचं बघतो. आणि कपड्याचं मी पाहते. मी मानपानाचं पाहते, म्हणजे मॅमना विचारून. बरं बरं. आणि संजय, संजय हाय, तू आमंत्रणाचं बघ. हा हा, ते मी बघतो. हा. चला, आता हे बरं झालं की कामाची वाटणी झाली. नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे, पण काही नाही, सगळं छान होईल. अक्षय, मी काय म्हणते, श्रेयसला आपण काहीतरी काम देऊया ना, म्हणजे त्याचे मन रमेल त्यात. हो आजी, गुड आयडिया. श्रेयसला पण यादी इन्व्हॉल्व करू, म्हणजे त्यालाही बरं वाटेल. अरविंद, आम्हाला काही माहित नाही. तू काही कर पण आमच्या श्रेयसला शोधून आण. यशोधरा जरा शांत होतो. तू घरी तर गेला नसेल. घरी म्हणजे आराध्या दिसली नाही म्हणजे ती घरी असेल या कल्पनेने तो घरी गेला असेल. हो, पण तो घरी कसा जाईल? या मानसिक अवस्थेत त्याला कुठे कळतंय घरी कसं जायचं? रस्ता नाही माहिती, पत्ता नाही आठवणार त्याला. यशोधरा, मी फोन करून विचारतो. सत्य, डॅडचा फोन आहे. आजी, डॅडला ही गुड न्यूज देऊ? हो, सांग ना. हॅलो डॅड, कुठे आहात तुम्ही? हा अक्षय, श्रेयस घरी आलाय ना? श्रेयस? डॅड, श्रेयस तर तुमच्या बरोबर होता ना? अरे हो रे बाबा, अरे हवन चाललं होतं, आम्ही समोर बसलो होतो. भटजी म्हणाले डोळे मिटा. आम्ही डोळे बंद केल्यावर त्या क्षणाला तो कसा गायब झाला आम्हाला खरंच कळलं नाही रे. अरे आम्ही सगळीकडे शोधतोय, कुठेच सापडत नाही. काय? म्हणून तुला फोन केला. अरे घरी आलाय ना तो. डॅड डॅड डॅड, तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. मला एक सांगा, तुम्ही कुठे आहात आता? अरे आम्ही मंदिराबाहेरच उभे